कधी कधी असं वाटतं ना, सगळं डोक्यावर आलंय, मन शांत राहत नाही, रात्री झोप लागत नाही आणि छोट्या छोट्या गोष्टीचंही टेन्शन येत राहतं. पण खरं सांगू का, टेन्शन हे आयुष्य संपल्याचं चिन्ह नाही, तर स्वतःला समजून घेण्याची वेळ आलेली असते. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित हे काही शब्द तुमच्या मनाला खूप शांतता देतील. एक, टेन्शन प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. आपण नेहमी विचार करतो, फक्त माझ्याच आयुष्यात समस्या आहेत. पण खरं पाहिलं तर या जगात असा एकही माणूस नाही ज्याला टेन्शन नाही. कुणाला पैशाचं टेन्शन, कुणाला नात्याचं, कुणाला करिअरचं, तर कुणाला भविष्याचं. फरक फक्त एवढाच असतो, काही लोक टेन्शनमध्ये तुटून जातात आणि काही लोक त्यातून शिकून मजबूत बनतात. 2, जास्त विचार करणं हेच मोठं कारण. आपण अनेकदा अशा गोष्टीचं टेन्शन घेतो ज्या अजून घडल्याच नाहीत. उद्या काय होईल, लोक काय म्हणतील, जर मी अपयशी ठरलो, तर हे विचार माणसाला आतून कमजोर करतात. लक्षात ठेव, प्रत्येक गोष्टीचा विचार करून उत्तर मिळत नाही. काही गोष्टी वेळेवर सोडून द्याव्या लागतात. 3, स्वतःला वेळ द्या. आजकाल आपण सगळ्यांसाठी वेळ काढतो, पण स्वतःसाठी नाही. मोबाईल, सोशल मीडिया, लोकांची अपेक्षा यामध्ये आपण स्वतःला विसरून जातो. कधी शांत बसून स्वतःशी बोललात का? स्वतःला विचारलत का, मी खरंच आनंदी आहे का? मनाला शांत ठेवायचं असेल तर दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा. 4, प्रत्येक गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नसते. आपण प्रत्येक गोष्ट कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. लोक कसे वागतील, परिस्थिती कशी असेल, भविष्य काय असेल, पण आयुष्यात काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आपण जे आपल्या हातात नाही त्याचं टेन्शन घेऊन काहीच फायदा नाही. जे बदलू शकत नाही ते स्वीकारायला शिका. 5, मन शांत ठेवण्यासाठी काही साध्या सवयी. जर खरंच टेन्शन कमी करायचं असेल तर काही छोट्या सवयी लावा. सकाळी लवकर उठा, थोडा वेळ शांत बसा, मोबाईलपासून दूर राहा, चांगली गाणी ऐका, मन मोकळं करून कोणाशी तरी बोला आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर प्रेम करा. कारण जो माणूस स्वतःची काळजी घेतो तोच आयुष्यात शांत राहतो. 6, लोकांच्या बोलण्याचं टेन्शन घेऊ नका. लोक काय म्हणतील या एका विचाराने कितीतरी लोकांचं आयुष्य अडकून पडलं आहे. लक्षात ठेवा, लोकांचं काम बोलणं आहे. आज तुमच्यावर टीका करणारे लोक उद्या तुमच्या यशावर टाळ्याही वाजवतील. म्हणून लोकांच्या बोलण्यापेक्षा स्वतःच्या मनाचं ऐका. 7, वाईट वेळ कायम राहत नाही. आत्ता परिस्थिती कठीण असेल, मन खूप त्रासात असेल, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, रात्र कितीही काळी असली तरी सकाळ नक्की होते. तसंच आयुष्यातली वाईट वेळही कायम राहत नाही. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि हार मानू नका. 8, तुलना करणं बंद करा. आजकाल सोशल मीडियामुळे आपण सतत स्वतःची तुलना इतरांशी करत राहतो. त्याच्याकडे हे आहे, ती इतकी आनंदी दिसते, त्याचं आयुष्य किती चांगलं आहे. पण आपण एक गोष्ट विसरतो, लोक फक्त त्यांचा आनंद दाखवतात, संघर्ष नाही. तुमचं आयुष्य तुमच्यासाठी खास आहे. स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू नका, कारण प्रत्येकाची वेळ आणि प्रवास वेगळा असतो. 9, मनात सगळं दाबून ठेवू नका. खूप लोक बाहेरून हसत असतात, पण आतून पूर्णपणे तुटलेली असतात, कारण ते मनातलं कोणालाच सांगत नाही. लक्षात ठेवा, मनात सगळं दाबून ठेवलं तर टेन्शन अजून वाढतं. कधी कधी फक्त मन मोकळं करून बोलल्यानंतरही अर्धं दुःख कमी होतं. म्हणून विश्वासू माणसाशी बोला, स्वतःला एकटं पडू देऊ नका. 10, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधा. आनंद नेहमी मोठ्या गोष्टीमध्येच मिळतो असं नाही. कधी कधी एक शांत सकाळ, आईच्या हातचा चहा, आवडतं गाणं किंवा आपल्या माणसासोबतचे काही क्षण हेच खरं समाधान देतात. आयुष्य परफेक्ट नसतं, पण छोट्या छोट्या आनंदाने ते सुंदर नक्की बनू शकतं. म्हणून प्रत्येक दिवस जगायला शिका, फक्त काढायला नाही. मित्रांनो, टेन्शन प्रत्येकालाच असतं, पण कायम टेन्शनमध्ये जगणं योग्य नाही. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते जगताना मन शांत ठेवायला शिका. ज्या गोष्टी बदलू शकत नाही त्या स्वीकारा आणि ज्या बदलू शकता त्यासाठी मेहनत करा. लक्षात ठेवा, ही वेळही निघून जाईल आणि एक दिवस तुम्ही मागे वळून बघाल तेव्हा कळेल
की तुम्ही जितकं टेन्शन घेतलं होतं त्यापेक्षा तुम्ही खूप मजबूत होता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.